राम कृष्ण हरे विठ्ठल केशवा 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 पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति मनुष्याकृति राघवे ख्याति केली शिळा शिखरे सागरी तारिली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्युलोकी दुजे उपमाना ढळे इहलोकी भवसिंधु से बांधिला से तुझेने अनाथादिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी परिहालिला विग्रही निर्विकारी स्वये श्री हरि व्यापकु सर्वजीवा तुका तोचितो हा पर ब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे हनुमानवी दिव्य रूपीच केली न त्यागी तिये दिव्य लोकाशी नेली पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की भोगावरी आम्ही घातला पाषाण मरणा मरणानिले
विश्व तो व्यापक कायमी निराळा कशासाठी बळा येऊ आता. काय सारोनिया काढावे बाहेरी अनोनी भीतरी काय ठेवू. केला तरी उरे वादच कोरडा बळे घ्यावी पिडा स्वप्नीची ते. अवघेची वाण आहेत आले तुम्हा घरा मजुरी मजुरा रोज किर्दी. तुका म्हणे नेने काही नेने लाभ हानी असेल तो धनी राखो वाडा. विश्व तो व्यापक कायमी निराळा कशासाठी बळा येऊ आता. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आत्मस्थिती प्रगट करत आहेत. भगवंताच्या दर्शनाने भगवंताच्या भेटीने भगवंताच्या साक्षात्काराने काय स्थिती प्राप्त झालेली आहे ती स्थिती भगवंताच्या समोर या अभंगातून तुकोबारायांनी व्यक्त केलेली आहे. प्रगट अशा प्रकारचे केलेले आहे. तुकोबाराय म्हणतात आम्ही भोगावर पाषाण घातला. मरणाचं मरण ओढून भोगावरी आम्ही घातला पाषाण. भोगावर पाषाण घातलं. भोग म्हणजे काय. भोगाचं कारण काय. भोग माणसाच्या जीवनामध्ये काय परिणाम घडवतात आणि तुकोबारायांनी त्याच्यावर दगड का घातला. दगड त्याच्यावर घालता येतो का. कसा दगड घातला. भोगावरी आम्ही घातला पाषाण. तुकोबारायांनी या ठिकाणी मी नाही म्हटलेलं आम्ही म्हटलंय. आम्ही तर ज्यांना उद्देशून तुकोबाराय आम्ही म्हणतायत हे आम्ही दुसरे कोण कोण आहेत. सर्वनाम आहे आम्ही. आणि मग ते सर्वनामाला काय असं स्वतःचा अर्थ नसतो. नामाचं प्रतिनिधित्व तो करत असतो. नामे कळाला तर सर्वनाम कळत. मी सांगतो ना अरे पण तू कोण हे तर पहिलं कळालं पाहिजे ना. मी काय मी सर्वनाम झालं. मी तू तो आम्ही तुम्ही ते एकवचनी आणि एकवचनी सर्वनाम आहे. नामी तर कळायला पाहिजे ना. तेव्हा आम्ही भोगावरी पाषाण घातला. तुकोबारायांनी हे आम्ही जे म्हटलेलं आहे स्वतःसह अनेक जण असले की मग आपण काय म्हणतो आम्ही म्हणतो येऊ बा आम्ही तुमच्याकडे येऊ पण आम्ही काही घेणार नाही. थोडा वेळ फक्त थांबू. आम्ही गेलो होतो आम्ही जाणार आहोत आम्ही जात आहोत आम्ही कसं केलं आम्ही तसं केलं असं ज्या वेळेला मनुष्य वाक्प्रचार करतो त्यावेळेला तो एकट्याला आम्ही नाही म्हणत. कधी कधी आदरात बाहुल्यम आदरार्थी बोलायचं असेल तरी बहुवचन वापरलं जातं. तुम्ही यावं बा आमच्याकडे. एकच व्यक्ती समोर असते पण त्यांना तू यावं असं नाही म्हणत उद्धटपणाने. तुम्ही यावं अशा प्रकारचं म्हणतात. तर तिथं आदरामुळं बहुवचन होतं. पण मग आदर दुसऱ्याविषयी स्वतःविषयी थोडाच आदर असतो. तेव्हा हे आम्ही कोण आहेत. आम्ही या सर्वनामाचा अर्थ काय. वेदामध्ये तत्वमसी महावाक्य आहे. शंकर तत्वज्ञानामध्ये हे फार महत्वाचं वाक्य आहे. तत्वमसी. अद्वैतामध्ये याला फार किंमत आहे कारण याच्यावरच यांची सगळी इमारत उभी आहे. चारच आहे ते. हजारो भेद प्रतिपादक वाक्य आहेत. वेदामध्ये भेदाची सिद्धी करणारे हजारो वाक्य आहेत आणि चारच असे वाक्य आहे तर ते काय करतात अभेद प्रतिपादन करतात. पण मग या अद्वैत्यांनी या चारीला इतकं महत्व दिलं की हजार सगळे याच्या खाली घातले त्याच्यावर यांची स्थापना केली.
त्याच्यामध्ये तत् आहे, ते तू आहे. तत् म्हणजे काय? ते म्हणजे काय? ते झाड, झाडाला बी काय म्हणतात? ते म्हणतात की नाही? ते गाव, ते कुत्र, ते म्हणजे काय? ते तू आहेस म्हणजे काय? तेव्हा ते शब्दाचा अर्थ, मग ते शब्द ते सर्वनाम आहे, तर सर्वनामाचा नामे कोण आहे? तर मग ज्याच्यात ते शब्द आलेला आहे त्याच्यातच तत् शब्द कोणाला उद्देशून आलेला आहे हे पाहावं लागतं. मग येतो वायुमानी भूतानी जायंते येन जातानी जीवंती यत प्रयत्ते विषंती तद ब्रह्म. तिथं तत् शब्द कोणाला चिटकून आलाय? ब्रह्माला. म्हणून मग तत् शब्दाचा अर्थ काय घेतलाय? ब्रह्म अशा प्रकारचा घेतला. तिथं तर काही ब्रह्म तू आहेस असं नाही म्हटलेलं. तू तिथं प्रत्यक्ष समोर जो आहे व्यक्ती त्याच्याकरता तू म्हटलंय, आणि तिथं तो शिष्य होता उद्यालक, ते ठीक आहे. पण श्वेतकेतू होता ना समोर. तत् म्हणजे काय? तर त्या पदावरून तसं आम्ही तुकाराम महाराज म्हणतात. मग हे आम्ही कोण? आपल्याला त्याचं उत्तर गाथ्यातच शोधावं लागणार आहे की तुकोबारायांनी कोणाला उद्देशून आम्ही म्हटलेलं आहे. असा आम्ही शब्द अनेक ठिकाणी पहा. आम्हासाठी अवतार, आम्ही झालं. मग काय मध्ये दिले ही सोडून, मग मला तर तिथं तर यायचं होतं. ते तिथं स्पष्टच हे गेलं, नावच सांगितलं ना. आम्ही हे जे सर्व नाम आहे तर त्याचं काय तिथं उत्तरच दिलेलं आहे. कोण तुम्ही? नामधारक आम्ही. जे तुकोबारायांनी जे आम्ही म्हटलंय तर ते देहूकराला उद्देशून नाही म्हटलेलं आम्ही देहूकर. तुकाराम महाराजांनी जे आम्ही म्हटलेलं आहे ते वारकऱ्याला उद्देशून नाही म्हटलं की आम्ही वारकरी. तुकोबारायांनी आम्ही जे म्हटलेलं आहे ते महाराष्ट्रीय लोकांना उद्देशून नाही म्हटलं की आम्ही महाराष्ट्रीय. तुकोबारायांनी आम्ही जे म्हटलेलं आहे ते हिंदू धर्माला उद्देशून नाही जर आम्ही हिंदू म्हणून. इथं तुकोबारायांचा आम्ही हा जो शब्द आहे तर हा आम्ही शब्द कोणाला उद्देशून आहे? नामधारकाला. तुकोबाराय गाथ्यामध्ये जिथं जिथं आम्ही म्हणतात तिथं तिथं बहुतेक आम्ही शब्दाचा नामी नामधारक आहे. नामधारक, नाम ग्राहक नाही, धारक. हे तर तुम्ही म्हणाल मग तर लागला आपला नंबर. नाम ग्राहक वेगळा, नाम जापक वेगळा आणि नाम धारक वेगळा. जप करणाऱ्याला नाम जापक म्हणतात, कधी मध्ये घेणाऱ्याला नाम ग्राहक म्हणतात. तुकोबाराय नाम ग्राहक नव्हते, नाम जापक नव्हते, नाम धारक होते. धारक नाम ज्याने अंतःकरणामध्ये धरलेलं आहे. धारणा, योगामध्ये धारणा शब्द आहे. ध्रुव धारयते या धातूपासून तो तयार झालेला आहे, धरलेलं आहे. घेतलेलं वेगळं, धरलेलं वेगळं. घेणं वेगळं आणि धरणं वेगळं. काय घेतलं? साखर घेतली, घेतली आणि दिली पोरं जवळ, जाय घरी नेऊन दे. कुठे गेली साखर घ्यायला? तर साखर घेतली का धरली? घेतली, धरली नाही. वासरू सुटलं दाव्यातून, लहान वासरू आहे ते पळायला लागलेलं आहे. मग लहान वासरू जर पळायला लागलं त्याच्या का नाकात वारं घुसलं थांबवतच नाही. मग नुसतंच पळत राहतं. ते इतकं पळतं मरेपर्यंत पळतं, मोडतं, नाही तर मरतं, नाही तर काहीतरी होतं. सारखं कुठून उड्या मारतो, त्याला काही लहानच राहत, त्याला काही कळत नाही. तर त्याच्याकरता मोकळं नाही सोडलं जात, मग त्याला धरावं लागतं. किंवा कधी कधी एकदम लहान असेल, त्याला दावही लावलं नसेल तर धार काढत असताना पाण्यात सोडला की त्याला धरायचं, गाईच्या पुढं उभं राहायचं, म्हणजे ती त्याला चाटते. हुशारच राहते म्हणजे त्याला धरणं. तर धरणं वेगळं आणि घेणं वेगळं. जी वस्तू मनुष्य घेतो तिला धरतो असं नाही, घेतली की दिसून.
धरलेली वस्तू तिला म्हणतात की सुटतच त्याच्यापासून ती अलग की होऊ दिलेली नसते, झालेली नसते असं नाही, होऊ दिलेली नसते. जे आयुध सिद्ध आहे त्याला धरलं बी नाही म्हणत. तर प्रयत्न करून सर्व बाजूनी त्याला पकडून ठेवलेलं आहे, त्याला तिथून हलवू दिलेलं नाही. त्याला काय म्हणतात? धरलं म्हणतात. धरलं, धारणा. धारणेवर उदाहरण देत असताना त्या याचं केलेलं आहे, तेलाच्या धारेचं दिलेलं आहे की तेल ओतत असताना जशी तेलाची धारी अवच्छिन्न असते, विच्छिन्न नसते, म्हणजे खंडित होत नाही. ती ज्या भांड्यातून ती टाकली जाते आणि ज्याच्यात टाकली जाते तिथपर्यंत ती एक संघ अशा प्रकारची असते, त्याला धारणा म्हणतात. धारणा. तसं अंतःकरणामध्ये भगवंताच्या नामाचा अविच्छिन्न अशा प्रकारचा उच्चार चालू आहे. त्याच्यामध्ये कधीच विस्मृतीचा खंड पडत नाही. त्याला म्हणतात धरणं. उग विठ्ठल विठ्ठल म्हणला, काय झालं? नाम धरलं. ह्याचं नामधारक आहे तो, ग्राहक होईल, धारक नाही. बरंच ती साधना आहे, स्वतंत्र अशा प्रकारचं साधन आहे ते. संतांचे अनुभव आहे की नामधारकाला दुसरं काहीच करावं लागत नाही. जगात असं कुठलंच अशा प्रकारचं साध्य नाही का जे नामधारकाला प्राप्त होत नाही. काय नव्हे केले योग याग तपे केली तयाने आमोपे आमोपे नामधारक. अवघे होती लाभ एकाया चिंतने नामसंकीर्तने. म्हणजे जिथं नामाचा विशेष महिमा सांगितलेला असतो तिथं धरणं हे जरी सांगितलेलं नसलं तरी आत पोटात ते अभिप्रेत असतच. कारण उग नुसतं कधी कधी आपल्याला वाटतं चला मग आपण इतकं विठ्ठल विठ्ठल म्हणतो, आपल्याला कसं काय होत नाही? शंका येते ना माणसाच्या मनामध्ये. तर त्याचं कारण ज्या जातीनं ते नाम घेणे, ज्या प्रकाराने, त्या प्रकाराने आपण अजून काय करत नाही, नाव घेत नाही. घेत असेल तर तो लाभ मिळायलाच पाहिजे. मिळत नसेल तर त्याचा अर्थच असा आहे की तशा प्रकारची साधना घडत नाही. तेव्हा आम्ही शब्दाचा अर्थ या ठिकाणी नामधारक. आणि मग नाम ही शेंडी आहे देवाची. शेंडी पकडली की बस म्हणलं की त्याला बसावं लागत आणि उठ म्हटलं की उठावं लागत. करून उठवतो, कारण भलते दुखत केस. तसं भगवंताचं नामच ज्यांनी धरलेलं आहे त्यांनी कोणाला धरलं? देवाला धरलेलं आहे. देवाला काय बिशाद आहे देवाची तिथून हालायची. मग म्हणतो की तयाचे चोखटे मानसी मी हो नक्षत्र संन्यासी. तो काय नाही होत क्षत्र संन्यासी, तुझा बा होईल. तुला जाऊ दिलं तर ना त्यांनी, कारण साठविला राहे साठविला ना, यांनी साठवलाय ना, यांनी धरलाय. धरला पंढरीचा चोर गळा बांधोनिया दोर. तर ही दोर म्हणजेच धारणा आहे. हृदय बंदीखाना केला आत विठ्ठल कोंडीला. तर अशा प्रकारचे जे जे कोणी आहेत त्यांना उद्देशून तुकोबारायांनी काय म्हटलेलं आहे? आम्ही 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 नामाचे धारक. तर हे आम्ही. बर काय केलं तुम्ही? काय दिवे लावले? तर म्हटले भोगावरी पाषाण घातला. भोगावर काय घातला? दगड घातला. दगड म्हणजे त्याचा चुरा केला, त्याचा नाश केला. पाषाण घातला या शब्दाचा अर्थ त्याचा नाश केला. तो का म्हणे घालू जीवपणा चिरा. तर चिरा म्हणजे काय? असं ब्लेड घेतली ना असं ओढली ती चिर पाडली होईल. चिरा घातला कस काय होईल? मग तर चिरा म्हणजे दगडाच. दगडाच एक नाव काय आहे? चिरा, धोंडा, पाषाण, अजून काय? दगड तर झालं ना, दगडाचेच नाव. पुन्हा दगड काय?
तोड, हा तोडी. आता घाला माझ्या डोक्यात. तर हे त्या दगडाचीच पर्यायी काय आहेत, नाव आहेत. किंबहुना एर झारे चिरा पडे. चिरा पडले म्हणजे नष्ट होणं, बंद, अशा प्रकारचं पूर्ण संपवणं. तर तुकोबाराय म्हणतात आम्ही भोगावर दगड घातला, पाषाण घातला, दगड घातला. म्हणजेच भोग काय केला, संपवला, नष्ट केला. भोग म्हणजे काय, भोग शब्दाचा अर्थ काय, का हो हे कस काय झालं, नशिबाचा भोग. व्यवहारामध्ये भोग शब्दाचा अर्थ दुःख काय केला जातो, दुःख. बस आता भोग 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 भोग. तर त्या पहिल्या भोग शब्दाचा अर्थ दुःख आणि दुसऱ्या भोग शब्दाचा अर्थ त्याचा अनुभव घे, भोग ना. तर भोग शब्दाचा बहुतेक व्यवहारामध्ये अर्थ दुःख असा जरी करत असले तरी भोग शब्दाचा अर्थ नुसतं दुःख नाही, सुख आणि दुःख आहे. पाप आणि पुण्य यांच्यापासून निर्माण झालेल्या अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थिती आणि त्या परिस्थितीशी चित्ताचा संबंध झाल्यानंतर चित्तामध्ये सुखकारक वा दुःखकारक अशा प्रकारचा जो विकार निर्माण होतो, जी अनुभूती येते, जे ज्ञान होतं, त्याचं नाव भोग. आणि मग ते सुखकारक दुःखकारक ज्या विषयापासून वृत्ती होते त्या विषयाला काय म्हणतात, मग भोग म्हणतात. अनुकूल भोगाने तो संपन्न आहे. इथं भोग शब्दाचा अर्थ विषय, कारण विषयच काय होतात, भोगला जातात, म्हणून त्यालाही भोग म्हणतात काही ठिकाणी. हा, अष्टभोग भोगणे माते नाही चाड, भक्ती प्रेम गोड ले ले. त्या भोगाचे किती प्रकार आहे, 8 प्रकार अशा प्रकारचे आहेत भोगाचे वेगवेगळे. तर भोग, भोग शब्दाचा अर्थ आनंद, सुख आणि दुःख दोन्ही. सुखाचाही काय असतो, भोग असतो आणि दुःखाचाही भोग असतो. तर आम्ही या भोगावर घातलाय दगड. तर भोगावर कस काय दगड घातला, भोगाचा नाश केला. दगड घातला शब्दाचा अर्थ नाश केला, संपवला भोग. कैचा हरिदासा कैचा मा जन्म, हरिदासांना भोग नाही, रोग नाही. तेव्हा हरिदासा भोग जरी पिढी आम्हा रोग. हे तुझं कसं काय होईल, रोगाने आम्हाला पीडा दिली. म्हणजे पीडा या शब्दाचा अर्थ काय, भोग. तेव्हा सुखात्मक वा दुःखात्मक भोग असतो. आणि हे भोग कर्मजन्य असतात. कर्मापासून तो काय होतो, तयार होतो. अर्थात ते कर्म आपणच करत असतो, म्हणून जो कर्ता असतो तो काय असतो, भोगता असतो. जो कर्ता नाही त्याला भोगाचाही प्रश्न येत नाही. ज्यानं केलेलं असतं त्यालाच ते भोगावं लागतं, कारण ते केलेल्याच फल असतं. केले कर्म झाले त्याची भोगाले. वा, असेच नेहमी राज्य म्हणजे चांगलं आहे. आम्हालाही आनंद वाटतो. केले कर्म झाले तर कर्मच भोगाच्या रूपाने येत असतं. आणि त्याच्यामुळं भोगाला उत्तरदायी आपणच असतो, कारण ते कोणी केलेलं आहे, आपणच दिवा लावलेला असतो. त्याच्यामुळं मग कोणावर रुसायचा काही प्रश्नच येत नाही.
भोग तो न घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान. अनेका रुसावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचोनिया. आणि मग संचित कोणी केलेलं आहे? आपण केलेलं आहे. म्हणून रोसायचंच असलं तर कोणावर रोसायचं? आपल्याच मूर्खपणावर रोसायचं. दुसऱ्यावर रोसायचं काही कारणच नाहीये, कारण दुसऱ्याचा काही संबंधच नाही. दुसरं काय करतो? फार झालं तर दुसऱ्याचे उपकार मानावे की आपला भोग आपल्यापर्यंत आणून देण्याकरता हा सहकारी झाला. आपलं पाप, आपल्याला पाप भोगायचं होतं आपलं, ते याच्या माध्यमातून याच्या निमित्तानं काय मिळालं? भोगायला मिळालं. त्याचे उपकार मानावे. दुसऱ्यावर रुसायचं काहीच कारण नाहीये. तरी हे भोग, या भोगाचं कारण आपणच तयार केलेलं आहे. त्या भोगाचं कारण आहे कर्म. आणि कर्म हे भोग दिल्याशिवाय नष्ट नाही होत. ना भुक्तम क्षीयते कर्म जन्म कोटी शतैरपी, हा वेदाचा सिद्धांत आहे. कर्म भोगल्याशिवाय संपत नाही. म्हणून कर्म करतानाच विचार करावा लागतो. केल्यानंतर जसं धनुष्यातून सुटला बाण की आता त्याच्या नाही अधीन राहिला, आता तो त्याचं काम करणार. सोडायच्या अगोदरच सगळा विचार करावा, बोलायच्या अगोदरच विचार करावा लागतो. एकदा तोंडातून शब्द बाहेर पडले, माझा उद्देश तसा नव्हता, काही अर्थ नसतो. मग त्याला काही अर्थ नसतो. वरच्या सपादनीला काही किंमत नसते, काही अर्थ नाही. मग कर्माचा भोग आहे, ते कर्म आपण करत असतो. कर्म केल्यानंतर ते भोगावं लागतं. मलाच कर्माचा भोग इतका अटळ आहे. तो अटळ कसा आहे हे जगाला दाखवण्याकरता भगवंतांनी स्वतः कर्म भोगले. आता वास्तविक याचा काही कर्माचा संबंध नचमाम तानी कर्माणी निबध्नन्ति धनंजय. कारण कर्म कधी घडत असतं? कर्त्याला ज्या वेळेला त्या कर्मा देहाचा अहंकार असतो, कर्माचा कर्तृत्व तो आपल्याकडे घेतो, कर्माचा अहंकार घेतो की हे मी करतोय आणि अमक्या अमक्या फलाकरता करतोय. म्हणजे फलाची आसक्ती आणि कर्तृत्वाचा अहंकार. मद म्हणजे मवळाचा नाही, अहंकार. तर हे दोन जर अंश कर्म करत असताना त्या ठिकाणी असतील तर ते कर्म त्या कर्त्याला काय करता? बांधत. भगवंताच्या बाबतीत तो प्रश्नच नाही आहे. भगवंताला कर्तृत्वाचा अहंकार नाही. भगवान म्हणतात हे मजचे स्तव झाले परी म्या नाही केले, ऐसे जेणे जाणितले तो सुटला का. माझ्या अशा वास्तव स्वरूपाला जो जाणतो तो सुटतो. माझी सत्ता घेऊन माझ्या निमित्तानं हे घडत असेल, पण या कर्माचा मी करता होऊ शकत नाही. मी नाही करता. एवढं जगताची ही करतो तरी त्या जगताचं कर्तृत्व पण आपल्याकडे घेत नाही. अहंकार नसतो आणि कुठल्याही प्रकारचं फल नसते, त्याच्या फलाची अपेक्षा नसते ना. कशा करता देवाने हे केलं? देवाने कायचं केलं? लोकांचं कर्म भोग देण्याकरता प्रवृत्त झालं आणि ते प्रवृत्त झालं म्हणून याला संकल्प निर्माण झाला. एकोहम बहुश्याम. म्हणजे या संकल्पालाही देव कारण नाही सांगितलेला, देवाला संकल्प होतो. पण त्या संकल्पाचं कारण कोण आहे? लोकांचं कर्म आहे. समष्टी जीवाचं कर्म ज्या वेळेला भोग देण्याकरता सन्मुख होतं, पुढे येतं, आम्हाला भोग द्यायचा आहे, आम्हाला याला भोग द्यायचा आहे, असं करून देवाला जागा करतात. आणि मग आता भोग द्यायचा आहे तर भोग घेण्याकरता शरीर हवंय, ज्याचा भोग घ्यायचा ते विषय हवेत. आणि मग ते निर्माण करण्याकरता याला जगत निर्माण करण्याचा काय होतो? संकल्प होतो. म्हणजे त्या जगताच्या निर्मितीचाही फल त्याला काहीच नसतं. जगाचं कर्म कर्तृत्वाचा अहंकार नाही, फलाची अपेक्षा नाही. आणि मग असं जर त्याच्याकडून कर्म घडतंय तर त्या कर्माचा त्याच्याशी लिप्त होण्याचा काय संबंध आहे?
बद्ध होण्याचा काय संबंध आहे? बरं, कुणीही जगातली व्यक्ती अर्थात मानव कर्तृत्वाचा अहंकार सोडून आणि फलाची अपेक्षा न धरता त्यांनी कर्म केलं तर कोणालाच ते कर्म लागत नाही. यस्य नाहं कृतो भावो बुद्धिर यस्य न लिप्यते. ज्याच्या ठिकाणी अहं कर्तृत्व हा भाव नाही आणि ज्याची बुद्धी फलाला लिप्त होत नाही. हत्वापि सैमान लोकान न हंती न निबध्यते. त्यांनी सगळ्या जगाचा जरी नाश केला, म्हणजे याचा अर्थ जगाचा नाश करतो असा नाही, पण जरी अशा प्रकारचा केला तरी त्यांनी कोणाला मारलंही नाही आणि त्या कर्मापासून तो लिप्तही होत नाही. महाराज दुर्वास एवढ्या पोळ्या खाऊन निराहारी राहिला, आणि ह्यो बाबा ब्रह्मचारी. ह्यो ब्रह्मचारी कोण? भगवान गोकुळामध्ये ब्रह्मचारी. त्या गवळणी एकमेकीला म्हणायच्या, आम्हा भोगोनी म्हणे मी ब्रह्मचारी. बरं नाही म्हणावं, दिली वाट यमुने माये खरी. आता बरं आहे का? दोन्ही अनुभव ना. ब्रह्मचारी म्हणून फलाचाही अनुभव आहे आणि ब्रह्मचारी नसल्याचाही काय आहे? अनुभव आहे. तर काय ह्याचा अर्थ काय आहे? खोटं आहे का हे? खोट्याचा नाही संबंध. ज्या वेळेला कर्तृत्वाचा अहंकार नसतो आणि कुठल्याही फलाची अपेक्षा नसते महाराज, भगवंताचं कुठल्याही फलाची अपेक्षा नाही, पण गोपीची अपेक्षा होती की याने आपल्याकडे पाहावं, यांनी आपल्याशी बोलावं, यांनी आपल्या बरोबर खेळावं. भोग या शब्दाचा अर्थ केवळ शरीर संबंध असाच नाहीये. भोग या शब्दाचा अर्थ आहे पाहणं, हाही डोळ्याचा भोग आहे, ऐकणं हा कानाचा भोग आहे, खाणं हा जिभेचा अशा प्रकारचा भोग आहे, वास घेणं हा नाकाचा भोग आहे. ब्रह्मचारी शब्दाचा अर्थ केवळ शारीरिक संबंध न ठेवणारा असा नाहीये. ब्रह्माशिवाय कुठल्याच इंद्रियाने कुठल्याच विषयाचा संबंध न ठेवणं हे वास्तव काय आहे? ब्रह्मचारी आहे. ब्रह्मा करतात ज्याचं सगळं जीवन आहे त्याला ब्रह्मचारी म्हणतात. तेव्हा भगवान श्रीकृष्ण ब्रह्मचारी ठरले, दुर्वास निराहारी ठरले. का? तर त्याचं कारण आहे कर्तृत्वाचा. यांचं नाथ महाराजांचं असंच एक उदाहरण आहे. भाऊ सांगत होते, रामकृष्ण भाऊ एडशीकर यांच्या मुखातून हे ऐकलेलं उदाहरण आहे. नाथ महाराजांना ज्या वेळेला मुलगा झाला, हरिपंडित, म्हणजे मुलगा झाल्यानंतर आपल्याकडे खेड्यात पद्धत अजून आहे की नाही मला माहिती नाही, पण पूर्वी होती. पोरगं थोडस हे झालं की त्या यांची पूजा करावी लागते. पाचवीला पूजा करावी लागते बाकीच्या सगळ्या देवतेची, की त्या देवतेने आपल्या मुलाचं काय करावं? रक्षण करावं, हा भाव त्याच्या पाठीमागे असतो. आणि मग ती पूजा घरी नाही करता येत, गावाच्या बाहेर शेतामध्ये जाऊन पूजा करावी लागते. तर त्या पैठणमध्ये ती पूजा करायची, ज्या देवाची पूजा करायची यांचं जे कुलदैवत म्हणून होतं तर ते गंगेच्या पलीकडे. आणि पाचवी जायचं पूजा करायला, सगळं हे आलं, नेमकं पूर आला, गंगेला पूर आला. पूल नव्हते त्यावेळेला, पुरामध्ये डोंगे वगैरे सोडत नाही जर पाण्याचा वेग असला तर. मग गिरजाबाई म्हणे कसं करो, आज तर पूजा आहे. म्हणजे मग काय अडचण काय आहे? साहित्य तयार नाही का? साहित्य सगळं तयार आहे, मग पण पूर आलेला आहे, पलीकडे कस काय जाऊ? म्हटलं मग सांगा गंगामाईला की नाथ महाराज जर बाळ ब्रह्मचारी असतील तर हे गंगामाई मला काय दे? रस्ता दे. हे कोणी सांगायचं? कोणाला सांगत होते नाथ महाराज? हे शिष्याला नाही, स्वतःच्या पत्नीला. आणि कशा करता त्या चाललेल्या होत्या? मुलाच्या पाचवीची पूजा करायला.
करताय तिथं बाकीचा प्रश्न नाही आहे. गेल्या पूजा केली गंगेची, सांगितलं माय माझा नवरा जर ब्रह्मचारी असेल तर मला काय दे, वाट दे, माझ्या पोराची पूजा करायची, पोराच्या निमित्तानं. महाराज गंगेनं रस्ता दिला. काय अर्थ आहे याचा? अर्थ काय? खोटं आहे सगळं, काहीतरी गप्पा मारित. तुम्ही तरी नाही म्हणणार. असं म्हणणारा कशाला इथं येईल गाथा ऐकायला? तो त्याचा अर्थ हा आहे की ज्या वेळेला कर्म करत असताना त्या कर्माचा अहंकार घेतलेला नसतो आणि कसल्याही फलाची अपेक्षा ठेवलेली नसते, अशा प्रकारचं केलेलं कर्म ते कर्म कर्त्याला लिप्त करत नाही, हा त्याचा असा परमात्मा आहे. तरी भगवंतानी अनेक अवतारामध्ये आपण कर्म फेडतोय असं दाखवलं. भगवान असे पिंपळाच्या खोडाला टेकून बसलेले आहेत. एक पायासा उभा आहे, चतुर्भुज, लांबून पाहिलं एका व्याधाने, त्याला नेमकं ते काळविटासारखं दिसलं. कारण काळ तर आहेच, फक्त वीट होती का नव्हती इथं आल्यावर वीट झाली. पण त्याने काळवेट समजून काय सोडला? बाण सोडला. भगवंताच्या चरणाला त्या बाणाने स्पर्श. तो जवळ आल्यावर पाहतोय बाबा, म्हणतो तो पांढरा फटक झाला. दंडवत घातला, देवा मी तुम्हाला म्हणे तू नको काही काळजी करू, कारण तुझा याच्यात काहीच दोष नाहीये, हे आम्हीच दिवे लावलेले पहिले, त्याची तू परत फेड फक्त केलेली आहे, त्याच्यामुळे तुझ्यावर मी काही रागावत नाही आणि तुलाही याचा काही दोष लागणार नाहीये. मी तुला अभयदान देतो, या कर्मातून मुक्त करतो. म्हणजे काय केलं होतं याने? कोणचा दिवा लावला होता? राम जन्मामध्ये वालेला समोरासमोर मारला असतं तर मग कर्तव्य होतं क्षत्रियाचं, मग काही अडचण नाही. पाठीमागून बाण मारला तर ते कर्माने मग तो वाली हा व्याध झाला. आणि जगाला तर दाखवलं ना ते प्रत्यक्षात काय असूनच. मग तो कुठलाच गेला नाही, तो मुसळातला काही भाग तो तसाच फेकून दिला. तो एका माशाने गिळला, तो मासा याने पकडला आणि मग माशाच्या पोटात निघालेलं लोखंड जर बाणाला लावलं तर तो बाण पावरबाज होतो, म्हणून त्याने ते टोक बाणाला केलं होतं. शाप खोटा कसा होऊ द्यायचा, त्याच्याकरता हे सगळं. आता एका दगडात किती किती पाडी तो काय माहिती. हे चतुरातू शिरोमणी. हे आणखीन दुसरे अनेक आहे. सीतेचा वियोग झाला, सीतेचा वियोग का झाला, भगवंताला रामावतार का घ्यावा लागला, याचं कारण सांगत असताना त्या रामचरितमानस मध्ये नारदांनी दिलेला शाप कारणीभूत झाला असं कारण सांगितलेलं आहे. मग कर्मच ना, शाप हे काय? कर्मच ना. याला कर्म, याचा काही संबंध नाही कर्माचा, पण तरीही परमात्मा जगाला दाखवतो जर कर्म मला भोगावं लागतंय. भगवान शंकर कर्माला मान देतात, कर्मा ते शंभू मानी आपण, तर मग तुम्हाला ते भोगावं लागेल. याच्यात काय आश्चर्य आहे? तुम्ही तर मुळातच जीव आहेत. आपण केलेल्या कर्माचा तर तुम्ही अहंकार घेताच, दुसऱ्याच्या कर्माचा अहंकार घेता. काही याचा संबंध नसतो. महाराज वर्गणी सुद्धा देत नाही, मागायला आले तरी दुसऱ्याला पाहुण्या रावळ्यात सांगत असतो सप्ताह आम्हीच करावा म्हणतो. कधी मांडवात जात नाही, कुणी त्याच्या घरी आला तरी काय राव म्हणतो, आता तुम्हाला सालवी नाही समजत का? लोकांनाही माहित आहे कडोळे काय देणार नाही, काही नाही, कडो का लावित त्याच्याशी, तरी दुसरीकडे सांगतो सप्ताह कोणी करावा? आम्हीच करावा. म्हणजे नाही केलेल्या कर्माचा अहंकार आपण घेतो. केलेल्या कर्माबद्दल तर प्रश्नच नाही, लगे नोंदच केलेली असते, कोणत्या दिवशी काय केलं, कोणत्या दिवशी काय केलं, कोणत्या दिवशी काय केलं. वा, डायरी यांच्या दिव्या लावण्याची. त्याला कस काय कर्म चुकणार आहे? परमात्मा सुद्धा कर्म भोगण्याचं नाटक का होत नाही, पण करून दाखवतो.
त्याला कसं काय कर्म भोगल? जो कर्माची सत्ता त्याच्यावर चालली तर महाराज तो ईश्वरच राहणार नाही. आणि जो तो ईश्वर असेल तर मग त्याच्यावर कोणाची सत्ता नाही. कारण समर्थ त्याला ईश्वर म्हणतात. ईश्वर हा कर्तुम अकर्तुम अन्य सर्व शक्तिमान आहे ना. सर्व शक्तिमान म्हटल्यानंतर कर्माची शक्ती त्याच्यावर कशी काय चालत? कर्माची शक्ती जर त्याच्यावर चालत असेल तर तो सर्व शक्तिमान कसं काय होईल? पण तरीही तो मान देतो. त्याला काय देतो? मान अशा प्रकारचा देतो. लोकांना शिकवण्याकरता कदाचित तो मान देत असेल, त्याचा मोठेपणा वाढवण्याकरता कदाचित तो मान देत असेल, आपण सुखदुःख रहित आहे हे दाखवण्याकरता कदाचित तो मान देत. सगळ्यालाच कर्म भोगावंच लागतं. तेव्हा कर्माचं फल म्हणजे भोग आहे. पुण्याचं फल म्हणजे काय आहे? भोग आहे. आणि या भोगा करताच मग जन्म घ्यावा लागतो. केले कर्म झाले त्याची भोगा. अगा कर्मी जय उरावे तै ते सुखदुःखे फळावे तया ते भोगावया यावे देहाय का. आणि मग जन्म झाला म्हणून मरावं लागतं. जन्म झाला का मग रुसायचं काही कामच नाही. मग हे बाकीचे सोहळे आपोआपच होत असतात. एकदा तो सोहळा निश्चित झाला की बाकीचे सोहळे ठरलेलेच आहेत. त्याला काय पण मग काय खंती करायचं काम नाहीये. खंती करती येणारा गावंडी काय परिसपा सव्यसाची मूर्ती लाहोनी देहाची खंती करते कर्माची ते गावंडे का नाही. मला दुसरं ना म्हणू नये धनंजया. जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणू नये. तर देहाच्या गावा आली जन्म मृत्यूच्या सोहळ्या. तर एकदा देह ठरला भोगण्याकरता का मग जन्म. कारण तसं काही असं पार्सल नाही पडत ना देहाची. याच बरं आहे महाराज. काय मोठ्याच मोठंच राहत ते लगेचच काय होतो प्रगट होतो. त्याला काहीच लागत नाही. त्याला साचा घ्यावा लागत नाही, भिजवावं लागत नाही, पाणी घालावं लागत नाही, काहीच नाही. तो प्रगट होतो. जसा प्रगट होतो तसा गुप्त अशा प्रकारचा होतो. तशी माया जबरदस्त आहे. बाकी त्याला तर जन्मच घ्यावा लागतो. जन्म घ्यायचा म्हणजे पुन्हा मग आलाच गर्भ. आनंदी आनंदच असतो त्याच्यामध्ये. मग सगळा जन्म घ्यायला म्हणजे बालपण आलं. देह आला म्हणजे रोग आले. देह आला म्हणजे वियोग आला. देह आला म्हणजे संयोग आला. म्हणजे सगळे दुःख भोगावेच लागतं. मरण आलं तर हा सगळा भोगाचा प्रताप आहे. भोगाचा म्हणजेच कर्माचा. म्हणून कर्माला काही ठिकाणी भोग म्हटलेला आहे. कर्माच्या फलालाही काही ठिकाणी भोग अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात मनुष्य सर्वस्वी याच्या अधीन होऊन जातो महाराज. या कर्माच्या भोगाच्या काही चालत. कधी कधी जबरदस्त जर भोग असला ना तर त्या भोगाला अनुकूल होण्याकरता याला तशी बुद्धी निर्माण करतो तो भोग. भोग्यते त्रिशुद्धी न चुके. आणि बुद्धी ही होणारा सारखी ठाके. माझ्या कपाळी पिटावे लोके ते लोटेल काय. भोग्यते त्रिशुद्धी न चुके. जे भोग्य आहे ते चुकतच नाही. चुकत नाही, चुकत नाही, चुकत नाही. याला काय म्हणतात? त्रिशुद्धी. त्रिवार. ते मोंड्यावर जे हे होतात ना लिलाव म्हणजे धान्याचं 200, 250, 250, 250, 250, 250, 350. हुशार महाराज व्यापारी. अरे बाप. जो तो ज्या त्या क्षेत्रात हुशारच राहतो. पण त्यांनाच तरी काय नाव ठेवायचं. सगळेच ज्याच्या त्याच्या क्षेत्रात काय हुशार राहतात. मग जर त्यांना वाढवायचं नसलं ना तर मग रुपयावर नाही मग पैशावर वाढवते. 210 पैसे, 15 पैसे, 20 पैसे. आणि आता संपलं. याच्यापेक्षा जास्त घेणं परवडत नाही असं ठरलं की मग कुणीच बोलत नाही. 20 पैसे, 20 पैसे 1, 20 पैसे 2, 20 पैसे 3. त्या व्यापाऱ्याच्या नावावर तो माल. याला त्रिवार म्हणतात. त्रिशुद्धी का. तर भोग घेते त्रिशुद्धी न चुके.
आणि मग तर कस काय याला भोग घ्यायचा, तिथं राहील. तर त्याला काही माणसाचा अमुक ठिकाणी मृत्यू ठरलेला असतो, तर तो तिथं गेल्याशिवाय काळाला बी त्याला मारता नाही येत, कारण त्याचा तिथंच मृत्यूचा भोग असतो. तो जाईल कस काय तिथं, तर त्याला तिथं जाण्याची काय होते, बुद्धी होते महाराज, तिथं जाण्याची. परीक्षेतला शाप दिला तक्षक महाराज. तक्षक येऊच नाही म्हणून केवढी तयारी केली होती त्यांनी. खंबा उभा केला, त्या खंब्यावर काचेचं घर केलं, म्हणजे तलवारी हातात घेऊन सगळे सैन्य उभं राहिलेले. किरकोणीकडून किरकोळ निघाला तरी त्याचे तुकडे करायचे, त्याच्यात वर बसलेला आणि एक बोर ऐकणारा साल. इतके दिवस काही नाही खाल्लेलं ना, सगळं भागवत ऐकेपर्यंत पाणी सुद्धा प्यायला नव्हता, आणि नेमकं त्या दिवशी बोर खायची काय झाली, इच्छा झाली. मग आता राजाने मागितल्यावर कोण नाही म्हणणार. त्या बोरात तो आळी होऊन बसला होता. ते बोर फोडलं, त्याला आळी बी दिसली, त्याच्या मनात सुद्धा आलं की हा तक्षक नसल. त्याला गळ्यावर ठेवलं महाराज त्यानं, बुद्धी होणारा सारखी ठाके ठेवल्याबरोबर फोडला गळा काय. तर ते जर प्रबल प्रारब्ध असेल, प्रबल भोग असेल, तर मग जगात कुठलीच शक्ती त्याच्यामध्ये अडथळा निर्माण करू शकत नाही. बरोबर त्याला अनुकूल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते. काही नाही, एखादाच क्षण असतो, तेवढी घटना घडून जाते आणि पुन्हा जसं तसं होऊन जातं, सुमसाम होऊन जातं. सरळ रस्ता असतो, वाकड नाही, खालवर नाही, काहीच नाही, रस्ता मोठा, आणि तेवढ्याच तिथं काय होतं, ऍक्सिडेंट, अपघात होऊन जातो. कसं होत असेल, काय होत असेल, काहीच कळत नाही. आमच्याकडे घडलेली घटना आहे, दिवाळीचे एक दिवस अगोदरची, नाव नाही सांगणार, ज्यांना समजेल त्यांना कळून जाईल. राखेल, पेट्रोल वगैरे विकायचं ते मोटरीचं सामानचं दुकान. देत असताना ते थेंब थेंब खाली पडलेले, बहुतेक तेलाच्या दुकानातले खालची जमीन सगळी काय होत राहते, तेलयुक्त होत. बरं ते काय आज नव्हतं ना, रोज संध्याकाळची वेळ एक गिऱ्हाईकाला घेण्याकरता पेट्रोल म्हणजे दिवा लावतो, पेट्रोलचं उघडं केलं, काढी ओढली. आता त्या यानं पेट घेतला, छोटस टपरी, रोडच्या कडाचं दुकान. ते खाली जे पडलेलं होतं ते पेटलं पूर्ण. इथून तिथून दुकानाचा दरवाजा तो पेटत गेला आणि मध्ये सगळे डबेच ना. तो घाबरला, त्याला वाटलं आता काय करावं, पुढे टाकून बाहेर पळावं, म्हणून पळायला लागला. तर पेट्रोलच्या डब्याला पाय गुंतला, तो पडला ना अंगावर पेठात. असं काही नाही की एकांतात, पेठात लोक पाहतायत, लोक हांडे घेऊन धावस तोर झालं, पुन्हा इजलं, पुन्हा जसंच तसंच. भोग जर असेल तर कशी बुद्धी होते, कसं कसं घडतं महाराज लक्षातही येत नाही. माणसाचं मती डोकं काम करत नाही, कसं झालं, कसं होतं, कसं झालं, कशा करता त्यानं असं केलं असं. भोग्य ते त्रिशुद्धी नचुके, बुद्धी होणारा सारखी ठाके. मग कुणी असो महाराज, भोगा पुढं हान तो काही नाही. मग ते कीर्तनकार असो, नाही तर गाता सांगणारा असो, भजन करणारा असो, नाही तर आणखीन कोणी असो, भोग भोग दिल्याशिवाय राहत नाही. प्रतिकारो भवेद्यदि अवश्यम भावी भावानाम प्रतिकारो भवेद्यदि तदा दुःखैर न लिपेर नल राम युधिष्ठिरा. महाराज जो बोलत असताना 10 वेळाला विचार करतो हे बोलावं का, त्याला धर्म म्हणतात. धर्म नुसतं नाव नव्हतं, त्याचं नाव युधिष्ठिर होतं. धर्माचं नाव काय होतं, युधिष्ठिर होतं, युधिष्ठिर. पण त्याचं वागणं धर्माला तंतोतंत असल्यामुळं लोकांनी नावच त्याचं काय ठेवलं,
धर्म ठेवला. आणि तो धर्म काय खेळला? द्यूत खेळला. पत्य. द्यूताच एक वेगळं रूप काय आहे? पत्य. मग त्याला द्यूत खेळावा कसं काय वाटलं असेल? सामान्य मनुष्य सुद्धा त्याच्यापासून काय राहतो? दूर राहतो. आणि साक्षात धर्मानेच त्याच्या रूपाने अवतार घेतलेला तो धर्म दूत खेळतोय. नुसताच दूत खेळला असं नाही, त्या दूतामध्ये सगळं राज्य लावलं महाराज. राज्य याच्या बापाचं होतं का एकट्याचं? बापाचं असेल कदाचित. 5 जण भाऊ होते ना, मग एकट्याला लावायचा काय सगळा अधिकार होता? मग हा धर्म याला विचार नाही करावा लागला. जो कशाचा सुतोळीचा तोडा घ्यायचा की नाही हे पाहण्याकरता धर्मशास्त्र पाहून ते त्याला हात लावतोय, तो धर्म भावाला लावलं महाराज. याच्यावर राज्य तर लावलं, पण स्वतःचे भाऊपणाला लावले. कोणीतरी लावेल का? आणि स्वतःला लावून पुन्हा शेवट बायकोला लावलं. दुर्योधनाचं तेच म्हणणं होतं, मला तुम्ही दोषी समजता कस काय? जो दोषी आहे त्याला तुम्ही निर्दोष मानता. खरा दोषी आहे त्याला निर्दोष मानता. मी सांगितलं का याला बायको लावायची पणाला? याला समजू नये का आपण बायको कसं काय लावावी पणाला म्हणून? राज्य कसं काय लावा पणाला? आम्ही काय हिसकावून घेतलं का त्याचं? आपण मग याने लावायचे की नाही लावायचे हा प्रश्न होता ना. लोक काही म्हणतील, तुम्ही करावं की नाही करावं हा प्रश्न आहे की नाही. याने लावली नसती तर काय संबंध? तोडले असते भीष्माने त्यांनी त्यांचे हात. जर यांनी लावली नसती त्यांनी हात लावला असता तर. पण आता हा स्वतः लावतोय, त्याच्यामध्ये तो पुन्हा हारतोय. कारण त्याच्या याचं शास्त्रच आहे ना. तो हारल्यानंतर दुसरा काय म्हणणार आहे? कस काय बोलू शकतो काय? आणि तरी तो म्हणतो मला तुम्ही दोषी ठरवता, आणि त्याला काय ठरवता? निर्दोष ठरवता. म्हणजे त्याने स्वतः याला सगळं लावलं पाहिजे. कस काय लावलं असेल? सर्वसामान्य मनुष्य सुद्धा नाही लावणार, त्याने कस काय लावला असेल? त्याचं हेच आहे, बुद्धी होणारा सारिकी ठाके. 14 वर्षाचा वनवास भोगायचा होता, आणि त्याही पेक्षा या सगळ्यांचा नाश करायचा होता, संपवायचे होते. हे त्यांचे भोग होते, आणि त्यांच्या भोगाने त्याला तशा प्रकारची काय दिली? बुद्धी दिलेली आहे. तेव्हा भोग हा भोगल्याशिवाय, कर्म भोगल्याशिवाय नष्टच होत नाही, असा जर कर्माचा सिद्धांत आहे तर तुकाराम महाराज भोगल्या वाचून पाषाण घातला म्हणतात. हे कसं? भोगावरी आम्ही घातला पाषाण. इथं भोगावर शब्दाचा अर्थ कर्मावर असा घ्यायचा. किंवा कर्माने जो भोग दिला त्याच्यापासून होणारं जे सुख दुःख त्याच्यावर पाषाण घातलं. कारण माणसाच्या अंतःकरणामध्ये जर विवेक जागा असेल, त्याने जर अभ्यास केला, ठीक आहे, कर्म अनुकूल प्रतिकूल परिस्थिती निर्माण करून आपल्याजवळ आणून ठेवील, पण त्या परिस्थितीला अनुकूल मानायचं की प्रतिकूल मानायचं हे तर आपल्या हातात आहे ना. परिस्थितीला अनुकूल मानायचं की प्रतिकूल? महाराज बाप मेलेलाच आहे आणि एकुलती एक आई आहे, आणि ती आई मरणं मुलाकरता अनुकूल आहे का प्रतिकूल आहे? एकुलती एक आई आणि ती सुद्धा मरते, हे घटना अनुकूल आहे की प्रतिकूल आहे? हे कुणी काय म्हणेल ते प्रतिकूल आहे. पण नारदांनी काय मानले? भागवत ऐकलेले ना सगळ्यांनी. नारदांनी आपलं पूर्वचरित्र सांगत असताना काय मानलं? अनुकूल मानलं, देवाचे उपकार मानले. आता शेवट परिस्थितीला अनुकूल समजायचं की प्रतिकूल समजायचं हे आता आपल्या हातात आहे ना. तिथं आपण स्वतंत्र आहे ना. परिस्थिती कशी निर्माण होईल हे आपल्या हातामध्ये नाहीये. ते गेलं, आपल्या हातातून निघून गेलेला आहे, तो आता बाण सुटलेला आहे, ते नाही आपल्या हातामध्ये. पण निर्माण झालेली परिस्थिती, प्राप्त झालेली परिस्थिती, तिला अनुकूल मानायचं की प्रतिकूल मानायचं आपल्या हातात आहे. बरेच लोक असे बरेच अनुकूल परिस्थितीला प्रतिकूल मानतात, रडत राहतात.
वास्तविक परिस्थिती कशी असते ती अनुकूल असते. एक बाई म्हणत होती, बाबा काय करू मी, माझं नशीब खोटं आहे. म्हणलं काय झालं? ते म्हणे मला काहीच करू देत नाहीत. आता काहीच करू देत नाही हे अनुकूल आहे का प्रतिकूल आहे? ते म्हणतात की तो आता फक्त देवाचंच नामचिंतन करीत बस. ती रडत होती. अनुकूल परिस्थितीला प्रतिकूल मानणारे फार आहेत महाराज, फार. काही असे महात्मे की ते प्रतिकूल परिस्थितीला काय मानतात, अनुकूल करून घेतात. बरे झाले. आता दिवाळी निघणं हे बरं आहे का? व्यापाऱ्याचं दिवाळी निघणं जाऊ द्या, ब्रह्मचार्याचं बुडकून देतं 2-3 लुंग्या जरी कोणी चोरून नेल्या तरी ते बरं झालं म्हणेल. तुकोबाराय व्यापारी होते, व्यापारी दुकानदार होते. दिवाळा निघाला. तुकोबाराय काय म्हणतात, आपल्याला काय लागत प्रमाण म्हणायला, 10 पैसे पडले तर 3दा मागं जाऊन पाहून येतो, तिथं भेटतील का, तिथं भेटतील का. त्याला विचारतो का हो दिसले का. लोकांनीच दिलेले राहतात, कुठं यानं घाम गाळलेला असतो कोणाच ठाऊक. बरे झाले देवा निघाले दिवाळे, चांगला चाली लावून म्हणतो. त्याच्या पाठीमागची भूमी हे उच्चार ज्या ज्या अवस्थेतून केला असेल, काय अवस्था असेल मला, दिवाळी निघणं आलं कोण बरं होणं म्हणतंय. पण परिस्थिती कशी मानायची हे आपल्या हातात आहे, आपण स्वतंत्र आहे. तुकाराम महाराज जे भोगावर आम्ही पाषाण घातला म्हणतात, तर ते भोग म्हणजे पाप पुण्यात्मक कर्मस्वरूप भोग का, त्या पुण्याने दिलेलं फल आणि त्याच्यात निर्माण झालेली अनुकूल प्रतिकूल परिस्थिती, त्याच्यापासून निर्माण होणारा सुखात्मक दुःखात्मक भोग, या कोणत्या भोगावर पाषाण घातला आणि महत्वाचा कसा घातला, त्याचं चिंतन आपण क्रमाने करूया. पुंडलिक वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.